सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा हे भाग 217. मग आता राणाने तर एका रात्रीतच रोहितला वैतागून सोडलं आणि यावेळी राणा शहाण्यासारखा वागलाच नाही. आणि पुन्हा रोहितला संशय आला की राणीनं त्याला मला त्रास दे असं शिकवून पाठवलं असं रोहितला वाटलं. आता रोहित कुमार तर संशयी होतेच, त्यात नवल काय. आणि आता इकडे राहुलसुद्धा घरी पोहोचला होता. सकाळी डायनिंग टेबलवर रोशन हसूनच म्हणाला, मग राहुल दादा, कशी झाली तुझी मुंबईची ट्रीप? आणि राहुल खूप आनंदात म्हणाला, एकदम फर्स्ट क्लास. आणि मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. आणि आता मी जे काही सांगणार आहे ना ते नीट ऐका. आता मेघना तिथंच उभा होती, पण आता तिची विशेष अशी पर्वा कुणी केली नाही. आणि जानकी म्हणाली, काय झालं राहुल? बोल ना बाळा पटकन, काय म्हणतोस? आणि राहुल म्हणाला, आई, तुला आपल्या घराण्यासाठी वंशज हवा होता ना, तुला नातू हवा होता ना? आणि जानकी निराश होत म्हणाली, हो रे, आता तेवढीच एक इच्छा राहिली आहे बघ. आणि रोहितचं लग्न होईल आणि त्याला तरी मुलगा होईल या आशेवर मी तग धरला आहे. रोशन तर ऐकत नाही. आणि आता तुम्ही दोघं कधी चान्स घेताय काय माहीत, आणि तुम्हाला तरी मुलगा होईल हे कशावरून? आणि राहुल म्हणाला, आई, पण मी जर आता असं म्हणालो की आपल्या घराण्याचा वारस जन्माला आलेला आहे तर तुला काय वाटेल ग? आणि आता हे ऐकून सगळेच थोडेसे चकित झाले. आणि मल्हारराव म्हणाले, म्हणजे राहुल, कोणाविषयी बोलतोस तू? मला नीट समजेल असं बोल ना बेटा. आणि राहुल हसून म्हणाला, बाबा, मी सरळ सरळ बोलतोय. आपल्या सूर्यवंशी खानदानाचा वारस जन्माला आलेला आहे. थोडा थोडका नाही तर पूर्ण 6.5 वर्षाचा होऊन गेला आहे तो. आणि आता हे ऐकून पुन्हा सगळे चकित झाले. जानकीला तर आता धीर धरवतच नव्हता आणि मेघनासुद्धा कन्फ्यूज होऊन लक्ष देऊन ऐकत होती. जानकी म्हणाली, राहुल, सांगणार आहे नक्की काय आहे हे? असं कसं शक्य आहे? आणि राहुल म्हणाला, आई, शक्य आहे. आपल्या घराण्याचा वंशज दुसरा तिसरा कोणी नसून रणजित रोहित सूर्यवंशी उर्फ राणा, जो आपल्या घरी आला होता, तोच आहे. आणि आता हे ऐकून सगळ्यांची तोंड अविश्वासानं वाचली. आणि सपना म्हणाली, काय? राणा? तो राणा? तो तर राणीचा मुलगा आहे असं म्हणलात ना तुम्ही? राहुल म्हणाला, हो, तो राणीचाही मुलगा आहे आणि रोहितचाही मुलगा आहे. आणि आता हे ऐकलं तसं मेघनाच्या तर थोबाडीत मारल्यासारखं झालं. आणि आपण हे काय ऐकतोय? खूप विचित्र काहीतरी ऐकल्यासारखं तिला वाटायला लागलं. आणि हे असं कसं होऊ शकतं तिला कळेना. ती राणी जिवंत आहे असा अंदाज बांधत होते आणि त्याचीच भीती वाटत होती की ते खरं ठरू नये तर आणखीन एक इतकं मोठं सत्य तिच्या कानावर येऊन धडकलं. आणि ते म्हणजे रोहित आणि राणीचा मुलगा, जो इथे येऊन गेला, तो राणा. आणि आत्ता जानकीच्या तर डोळ्यात पाणी झालं आणि म्हणाली, काय राहुल? अरे असं कसं होईल? हे सगळं काय आहे? तू माझी मस्करी तर करत नाही ना? असं म्हणून तिने राहुलचा हात हातात पकडला. राहुलनं तिचा हात विश्वासानं दाबला आणि म्हणाला, आई, तू आधी स्थिर राहा बरं, आणि मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. असं म्हणून राहुलनं सगळं सांगितलं. 7 वर्षापूर्वी त्या दिवशी इथे काय काय घडलं आणि तिथून पुढे काय काय घडलं. दापोलीवरून आली तेव्हा राणी गरोदर होती. इथून पुन्हा कशा प्रकारे ती मुंबईत गेली आणि राणाला कसा जन्माला घातला हे सगळं सांगितलं. आणि आत्ता सगळ्यांना वाटत होतं की राणामध्ये रोहितची जी झलक दिसायची ती खरी का वाटत होती? राणा आपल्याला आपल्या रक्ताचा असल्यासारखा जवळचा हवाहवासा का वाटत होता? आणि राणाला रोहितसारखा घडवणारी आणि रोहितला इतक्या जवळून ओळखणारी राणी होती. म्हणूनच ती घडवू शकली राणाला जशाचा तसा. आणि काहीतरी चमत्कार व्हावा असंच जानकीला वाटायला लागलं. मेघनाला मात्र कुणीतरी कानामध्ये तप्त शिशाचा रस ओतला आहे असं वाटायला लागलं. ती आता तिच्या रूममध्ये गेली आणि पुन्हा संग्रामला फोन लावायला लागली. पण आता त्याचा फोन नेमका लागत नव्हता आणि तिला काही करता येईना. मग
इकडे सकाळी सकाळी गुड न्यूज दिली म्हणून जानकी फार आनंदात होती. आणि माझ्या रोहितचं बाळ, माझा राणा, माझा नातू राहुल, तू त्याला का नाही घेऊन आला? आता तो रोहितकडेच आहे का रे? मला त्याला भेटायचं आहे. तू मला तरी तिकडे घेऊन चल किंवा त्याला इकडे बोलव असं म्हणाली. मला पुन्हा एकदा रोहित राणाला एकटं बघायचं आहे असं म्हणून जानकी आता फार फार सद्गतीत झाली होती. आणि रोशनसुद्धा म्हणाला, वाव राहुल दादा, किती ग्रेट न्यूज दिलीस रे तू. मी तर हे कधी कधीसुद्धा इमॅजिन केलं नव्हतं आणि आय एम शुअर की घरातल्या कुणीच हे इमॅजिन केलं नसेल, हो ना? असं म्हणून रोशननं सगळ्यांना विचारलं आणि सगळेच म्हणाले, हो ना, आम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं की राणा रोहितचा मुलगा. आणि रोशन म्हणाला, मी सुद्धा फार एक्साईट आहे राणी वहिनी आणि राणाला भेटायला. आणि मी पुन्हा छोट्या रोहित दादासोबत मस्ती करणार. तसा राहुल म्हणाला, तुम्ही सगळे इतके खुश झालात राणा भेटलाय म्हणून, पण हा आनंद अपूर्ण आहे. कारण आता राणीचं लग्न झालेलं आहे, ती राणाला द्यायला तयार नाही. त्यामुळे रोहितही चिडलाय आणि आता तो कोर्टात जाऊन राणाची कस्टडी मिळवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राणा इकडे सहजासहजी येणं कधीच शक्य नाही. आणि हे ऐकून पुन्हा सगळ्यांचा चेहरा पडला, हिरमोड झाला, निराश झाले. आणि जानकी म्हणाली, राणीनं हे असं कसं केलं? तिचं रोहितवर प्रेम नव्हतंच का? पण तरीही तिनं राणाला जन्म दिला. मग राहुल तो आपल्या रोहितचा मुलगा आहे हे तरी कशावरून? राहुल मला, आई, अगं रोहितनं DNA टेस्ट केले आणि मगच त्यानंही विश्वास ठेवलाय. आणि त्यानं DNA टेस्ट केले म्हणून राणी चिडली आहे. तिच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं झालं गं. काय गरज होती रोहितला हे सगळं करायची सांग बरं? कारण स्वतः राणीनं त्याला सांगितलं होतं की राणा तुमचा मुलगा आहे. मग तिच्यावर विश्वास ठेवायला काय झालं होतं? आणि आता हे ऐकून जानकी सोडली तर सगळ्यांनाच रोहितचं आश्चर्य वाटलं आणि रागही आला. आणि रोशनही म्हणाला, रोहित दादानं हे असं कसं केलं? का केलं? अरे राणी वहिनीवर तो कसा काय डाऊट घेऊ शकतो? ती किती चांगली आहे. ती जर त्याला फसवणारी असती तर तिने राणाला जन्म दिलाच नसता. तिनं दादावर प्रेम केलंय, तिचं प्रेम आहे त्याच्यावर म्हणून त्याची निशाणे तिनं वाढवली ना. आणि सपना म्हणाली, राहुल, राणी दापोलीवरून आली तेव्हा गरोदर होती, तर तेव्हाच तिने का नाही सांगितलं आपल्याला? आणि आपण त्यानंतर किती तिला शोधलं, मग ती इथून पळून का गेली मनोजसोबत? सोनम म्हणाली, हो ना, एकीकडे रोहित दादांवर प्रेम आहे म्हणून राणाला जन्मही दिला आणि एकटीने वाढवलं. मग इतका चांगला घडवलं त्याला. दुसरीकडे मनोजसोबत त्या पळून का गेल्या? आणि ते पत्र जे त्यांनी रोहित दादाला पाठवलं त्यात काय लिहिलं होतं की मी तुमचा बदला घेतला? मग हे सगळं कसं काय आहे हे मला कळत नाही, पचतही नाही. आणि माझ्या डोक्याचा भुगा होतोय विचार करून करून. नक्की कोण खरं कोण खोटं काही कळत नाही. आता हे सगळे प्रश्न 7 वर्षांनी पुन्हा पुन्हा समोर यायला लागले. आणि मेघना तिच्या रूममधून ऐकत होती आणि ती आणखीन घाबरली. आणि बापरे, पुन्हा एकदा हे प्रश्न चव्हाट्यावर आले आणि सूर्यवंशींनी पुन्हा त्याचा खोलात जाऊन विचार करायला सुरुवात केली. तर माझं काही खरं नाही. आपली पापं कधी ना कधीतरी वर येतात, हे खरं आहे, असं म्हणून मेघना घाबरायला लागली. आणि राहुल म्हणाला, तुम्हाला पडलेले प्रश्न मलाही पडलेत. आणि विचार करा ना, राणी गरोदर होती, तिला घरातून रोहितनं हाकललं. बिचारा राणीवर काय प्रसंग ओढवला असेल. जिथं तिचं कौतुक व्हायला पाहिजे होतं तिथं तिच्या नशिबात हे सगळं हाल अपेष्टा आल्या. आणि राणी जर आपल्या घरात असती तर तिचे किती लाड झाले असते. जसे सपना आणि सोनमचे झाले तसे खूप लाड झाले असते. पण यापैकी तिला आणि राणाला काहीच नाही मिळालं. जानकी म्हणाली, नक्कीच मी तिचे लाड केले असते, पण तिनं असं शहर सोडून जायची काय गरज होती? आणि वरती आम्हाला सांगितलं ही नाही की गरोदर आहे, मग आम्ही काय ओळखायचं? आणि आता नुसते आरोप करून काय उपयोग? राहुल म्हणाला, बरोबर आहे, दोघेही एकमेकांवर नुसते आरोप करत आहेत. आणि मी दोघांनाही समोरासमोर विचारले, त्या पत्राबद्दल विचारलं, त्या गुंडांबद्दल विचारलं जे राणीला मारायला गेले होते तिच्या घरी. आणि ते गुंड रोहितनं पाठवलं असं राणीचं म्हणणं आहे. आणि मी गरोदर असतानाही, त्यांचं मूल माझ्या पोटात असतानाही रोहितनं गुंड पाठवले म्हणून राणी चिडली आहे. आणि आपला रोहित राणाचा बाप आहे म्हणून खूप हवेत उडतोय, राणीला हवं तसं बोलतोय, दुखावतोय. मग
आई तूच सांग, नक्की राणावर जास्त हक्क कोणाचा आहे ग? तू सुद्धा एक आई आहेस ना, तूच सांग की तू कोणाच्या बाजूने निर्णय देशील. आता जानकी गप्प बसली. तिला तर आता काय बोलावं कळत नव्हतं आणि खरं तर आता हा प्रश्न विचारून तिच्याच अग्निपरीक्षेची वेळ आली होती असं वाटत होतं. पण नेहमीच जानकीने सत्याची बाजू धरली होती. रोहित आणि राणीच्या बाबतीत तिला सत्य काय आहे हे माहीत नसलं तरी सुद्धा जानकी म्हणाली, मी राणाला स्वतः बघितलाय. राणीनं राणामध्ये रोहितचे पूर्ण गुण उतरवलेत आणि या बाबतीत मात्र मी राणीला शाब्बासकी देईल आणि तिची ऋणी राहील की तिनं माझ्या घराण्याचा वारस सांभाळला आणि मोठा केला. पण दुसरी गोष्ट ही खरी आहे की तिने हे सगळं कशासाठी केलं माहीत नाही. त्यानं दुसरं लग्न केलं म्हणून सोबत संसार थाटला आणि माझ्या रोहीचं वैवाहिक आयुष्य खराब झालं. तो आता दुसरं लग्न करू इच्छित नाही आणि एक आजी म्हणून मी राणीला माफ करेल, पण एक आई म्हणून मी राणीला माफ नाही करणार. आणि आता तिला नातू मिळाला या आनंदातच जानकी होती आणि तिनं लगेच रोहितला फोन लावला आणि म्हणाली, रोहित बाळा, मला सगळं कळलं. राणा तुझा मुलगा आहे ना? आता माझी अर्धी काळजी मिटली. मला एकदा त्याच्याशी बोलू दे ना. तुझ्याजवळ आहे का रे तो? आणि रोहित म्हणाला, नाही आई, तो आत्ताच तिच्याकडे गेलाय. रात्रभर माझ्याजवळच होता. जानकी म्हणाली, खरंच का? आता त्याला असाच आपल्याकडे घे, आपल्या घरी घेऊन ये. पण आता मला त्याच्याशी बोलू दे ना, मला खूप बोलू वाटतंय रे. रोहित म्हणाला, थांब. आणि पुन्हा फार हक्कानं गेला की आणि राणीचा दरवाजा वाजवला. राणीला वाटलं आता नोकर आली असेल नेहमीच्या तिच्या वेळेला. तिनं दरवाजा उघडला. रोहितनं तिच्याकडे बघितलं आणि पुन्हा दुर्लक्ष केले आणि फोन घेऊन आतमध्ये घुसायलाच लागला. थोडासा आतमध्ये पण आला. तसं राणीनं दरवाजाला हात आडवा लावला आणि म्हणाली, हॅलो, कुठे घुसताय? आणि रोहित तिच्याकडे बघून रागात म्हणाला, तुला सांगितलंय ना तू मला अडवू शकत नाही. आईचा फोन आलाय आणि तिला राणाला बोलायचं आहे. आणि राणी म्हणाली, बरं, मग जर राणाला बोलायचं असेल ना तर राणा बाहेर येईल. या दरवाजाच्या बाहेर जाऊन बोलायचं. हे घर माझं आहे आणि माझ्या घरात उठसूट घुसायचं नाही. राणाचे वडील म्हणून त्याच्यावर हक्क गाजवत आहात, पण माझ्या घरात कुठल्या हक्कानं घुसताय? असं राणी म्हणाली. आणि रोहित गप्पच बसला. आणि इकडे जानकी सगळं ऐकत होती आणि तिला राणीचा थोडा रागच आला. आता ती जर रोहितला म्हणजे जानकीच्या मुलाला अशी बोलत असेल तर कोणत्याही याला राग येणारच ना. आणि राणीनं रोहितच्या दरवाजाच्या आत आलेल्या पायांकडे बघितलं आणि त्यानं तिचा इशारा समजून रोहितसुद्धा 2 पावलं मागं सरकला. दरवाजाच्या बाहेर जाऊन उभा राहिला आणि राणी त्याला थोडंसं गालत हसून म्हणाली, गुड. आणि रोहित म्हणाला, जास्त खुश नको होऊस. तुझा आणि माझा अजून घटस्फोट झाला नाही, त्यामुळे मी घरात येऊ शकतो, समजलं का? पण मलाच यायचं नाही. आणि राणी खांदे उचलून म्हणाली, मग नका येऊ आणि पटकन घटस्फोट द्या. आता घटस्फोटाची घाई मलाच आहे. मला मोकळं करा तुमच्या नात्यातून, म्हणजे तुमची ही जबरदस्ती तरी संपेल माझ्या आयुष्यातली. आणि रोहित चिडून म्हणाला, तुला काय गरज आहे ग घटस्फोटाची? त्याआधीच तुझं सगळं सुरू आहे की. आणि इतक्यात राणा बाहेर आला स्कूलसाठी तयार होऊन. आणि रोहित राणीकडे दुर्लक्ष करून म्हणाला, राणा, आजीचा फोन आहे, तिला तुझ्याशी बोलायचं आहे. राणा पण लगेच बाहेर गेला. सगळ्यांशी बोलत होता. आजी, आजोबा, काका, काकी, राजलक्ष्मीताई, शेजल, सगळ्यांना ज्या त्या नावानं हाक मारत होता. सगळ्यांना लक्षात ठेवलं होतं त्यानं. आणि रोहित त्याच्याच शेजारी उभा राहून तो मला बाबा म्हणून कधी हाक मारेल असं वाटून तरसत होता रोहित बिचारा. मग आता सगळ्यांचं बोलून झालं. फोन ठेवला आणि इतक्यात नोकरही आली. आणि राणी तिच्या नोकरला म्हणाली, मी काय म्हणते, अगं तू ना आता सुट्टीच घे काही दिवस. राणाला आता स्कूलमध्ये सोडण्यासाठी आहेत की हे त्याचे दावेदार. तू घरची कामं कर. आणि ती म्हणाली, चालते की. आणि राणी राणाला म्हणाली, बाय बाय राणा, मी संध्याकाळी येताना सुद्धा यांच्यासोबतच घरी यायचं बरं का. संध्याकाळी घरी येताना उशीर करू नकोस, कळलं का? आणि राणा म्हणाला, ओके आई, चला फ्रेंड, असं म्हणून राणा निघून गेला. आता गनिमी काबा करून रोहितला दिवस रात्र राणाच्या कामात गुंतवलं राणीनं आणि ती अभ्यास करत बसली. आणि रोहितला आता त्याचं राजकारण सांभाळू, इतरांचे कॉल सांभाळू की छोट्या छोट्या राणाला सांभाळू हेच कळेना. आणि राणीसुद्धा म्हणाली, घे जिरवून. एखादी स्त्री इतकी सगळी कामं सांभाळून बाळ कसं सांभाळते? मग आता बघता बघता राणीच्या परीक्षा जवळ आली.
तो दिवस उजाडला. संडे होता आणि यावेळीसुद्धा परीक्षा सेंटर दूर होतं. मनोज न्यायला आला आणि राणीनं आता जाता जाता राणाला रोहितच्या घरात सोडलं आणि रोहितला म्हणाली, आम्ही दोघं जरा फिरून येतो हं, तुम्ही सांभाळा तुमच्या मुलाला, बाहेर आणा, असं म्हणून राणी निघूनच गेली. मनोज सोबत त्याच्या हातात हात घालून मुद्दाम रोहित समोर आणि मनोजने पुन्हा डोक्यावर हात मारला आणि गाडीत बसल्यावर राणी हसायला लागली आणि मनोज म्हणाला, बावळट आहे तू एक नंबरची. राणी म्हणाली, तू गप्प बस, मला आज फ्रेश राहू दे. आणि रोहित कुमारला चिडवलं आणि मी फ्रेश झाले. आता माझा पेपर छानच जाणार. मग आता संध्याकाळ खूप झाली. रात्रीच्या 9:30 झाले तरी राणी परत आली नाही. राणीला पेपर तर छानच गेले होते आणि हा तिचा गनिमी कावा सक्सेस झाला होता. जर पुढची झेप घ्यायची असेल तर शहाणा माणूस 2 पावलं मागे सरकतो, तसं राणीनं आता केलं होतं. आणि राणा म्हणायचा, फ्रेंड, आई अजून आली नसेल का? आणि रोहित चिडून म्हणायचा, आता कशाला येईल तुझी आई परत? तुला माझ्याकडे सोडला आणि फिरते त्याच्यासोबत हातात हात घालून. आणि कुणास ठाऊक एखाद्या हॉटेलमध्ये त्याच्यासोबत गेली की देश सोडून परदेशात फिरायला गेली, कुणास ठाऊक. आणि राणा म्हणाला, फ्रेंड, एक फोन करा ना आईला. आणि रोहित म्हणाला, तूच कर, मला ना तिचं नावही काढायचं नाही. राणा म्हणाला, फ्रेंड, ती माझी आई आहे, तुम्ही असं नाही बोलू शकत तिला. तुम्हाला जर मी इतका जड होत असेल तर मी जातो माझ्या घरी. आणि रोहित लगेच म्हणाला, नाही रे बाळा, तुझ्यासाठी नाही म्हणत मी, सॉरी. आणि रोहितनं तर राणीला नाईलाजानं फोन लावला. राणीनं फोन उचलला आणि म्हणाली, हॅलो. आणि रोहित इकडून खोचकपणे म्हणाला, झालं असेल फिरून तर घरची आठवण येत असेल तर घरी या मॅडम. आणि राणी तिकडून म्हणाली, कंटाळलात की काय तुम्ही लगेच मुलाला सांभाळून? इतक्यात स्टॅमिना संपला पण. आणि कोण माझी आठवण काढतंय? तिकडे तर माझं कोणच नाही. आणि रोहित म्हणाला, तुझा मुलगा राणा तुझी आठवण काढतोय. आणि राणी पण हसून म्हणाली, अरे वा, म्हणजे तुम्ही हे मान्य करताय थोडं तरी की राणा माझाही मुलगा आहे. आणि रोहित म्हणाला, हे बघ, आता मला ना तुझ्याशी वाद घालायचा नाही. तो तुझी खूप काळजी करतोय म्हणून फोन केलाय. आणि इतक्यात राणानं फोन घेतला त्याच्या हातातून आणि म्हणाला, आई तू कुठे आहेस? आणि राणी म्हणाली, आले राजा, अगदी घराच्या जवळ आले, असं म्हणून तिनं रोहितचा दरवाजा वाजवला. म्हणजे ती बाहेरूनच बोलत होती. आणि म्हणाली, दरवाजा उघड, मी आहे बाहेर आणि येतो. राणी असेच राणाला खूप सरप्राईज द्यायची. आणि राणानं दरवाजा उघडला आणि म्हणाला, आई, मी तुझी किती वाट बघितली, असं म्हणून तो राणीच्या गळ्यात पडला. आणि राणीसुद्धा त्याला भेटली आणि स्वतःसोबत आता वर घेऊन गेली. राणासुद्धा रोहितला म्हणाला, गुड नाईट फ्रेंड. आणि खूप दिवसातून राणी त्याच्यासोबत झोपणार होती. मग आता रोहितला तर झोपच येत नव्हती की. आणि तो पुन्हा रात्रीच तिच्याकडे गेला आणि दार वाजवून म्हणाला, राणाला माझ्याकडे पाठव. आणि आत्ता मात्र राणी म्हणाली, अजिबात नाही. आता मनोज गेला आहे त्याच्या ड्युटीला, तर मला राणासोबत झोपायचं आहे. आता राणाला भेटायचं असेल तर थेट तुम्ही कोर्टात भेटा. आणि रोहितला तिचं बदललेले तेवर बघितले रोहितनं आणि म्हणाला, कोण आहेस ग तू? माझ्यासमोर काडी एवढी आहेस तू आणि मला चॅलेंज करतेस का? चिल्लर आहेस तू, चिल्लर. माझ्यापुढे तो टिकणार नाही. आणि राणीसुद्धा रागात म्हणाली, हो, मी तुम्हाला चॅलेंज करते आणि मी सुद्धा काय चीज आहे हे तुम्हालाही लवकरच कळेल. जाणून घ्यायचं असेल तर कोर्टात भेटा. आणि माझ्या मुलाला तुम्ही असं भेटायचं नाही. आता रीतसर परवानगी काढून या. गुड नाईट मिस्टर रोहित सूर्यवंशी. आणि जर डोकं दुखत असेल तर झेंडूबाम आत्ताच देऊ का हो? पण सॉरी, तुम्ही तर त्याही लायकीचे नाही की तुमची कोणी काळजी करावी. तुमचा झेंडूबाम तुम्हीच लावून घ्या. असं म्हणून राणीनं दरवाजा लावून घेतला आणि चिडलेला रोहित सापासारखा फुटकार टाकत तिच्या दरवाजाच्या बाहेर उभा राहिला. आणि आत्ता रोहित आणि राणीची कोर्टातली लढाई सुरू होणार. मग बघूच कोण कोणावर पडेल भारी.